आज तारीख 21 जुलै 2025। आंबा लागवडीचं काम आमचं सुरू आहे। आवाज ऐक, माईक लावून त्याचा। हो, चालू आहे ना। मला बोलायचं नाही। ये शंकर, आपण खुनेगाव तालुका नेवासा या ठिकाणी हे जे आपलं क्षेत्र आहे, तर या क्षेत्रावर 10 एकर मध्ये केशर आंब्याची आपण लागवड करत आहोत। आणि ही लागवड आंबा महाकेशर आंबा बागायतदार संघाचे आमचे मार्गदर्शक डॉक्टर भगवानराव कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करत आहोत। त्या महासंघाचा मी सुद्धा राज्य उपाध्यक्ष आहे आणि भगवानराव कापसेंच्या प्रेरणेतून मी इथे 10 एकर क्षेत्रामध्ये आंबा लागवड करायचं ठरवलेलं आहे। त्यासाठी केशर आंब्याची निवड केलेली आहे। आज रोजी आमची या केशर आंबा लागवडीची पूर्वतयारी जवळजवळ पूर्ण झालेली आहे। आपण हे जे पाहतो आहोत, तर या ठिकाणी प्रथमतः आपण JCPच्या साहाय्याने असा दक्षिण उत्तर असा 1 मीटर बाय 1 मीटरचा चर घेतलेला आहे। आणि चर घेतल्यानंतर त्याच्या बुडाशी उपलब्ध जो काडी कचरा होता तो घालून चरातून बाहेर निघालेली जी माती आणि मुरूम आहे तो एकत्र करून याच्यामध्ये पहिल्यांदा हा चर बुजवून घेतलेला आहे। ही जमीन तशी मध्यम प्रतीची आहे, यात काही क्षेत्र हलक्या प्रतीचंही आहे। तिथे आपल्याला दाखवलं पाहिजे की समोर दिसतात हे अशा प्रकारचे टोळ निघालेले होते। असे अनेक टोळ निघालेले होते। हे टोळ बाजूला केलेले आहेत, अर्थात जिथं क्षेत्र हलका आहे तेवढ्याच जागेवर हे टोळ निघालेले आहेत। इतर ठिकाणी मुरूम आणि मातीच निघालेली आहे। आणि बुडाशी थोडा काडी कचरा टाकून ती मुरूम माती एकत्र करून पुन्हा हे चर त्याच मटेरियलनं भरून घेतलेले आहेत। आणि चर भरून घेतल्यानंतर 5-5 फुटावर पुन्हा आम्ही साधारणतः मोठं गमिलं बसेल अशा आकाराचे खड्डे केलेले आहेत। आणि त्या खड्ड्यातून जी माती वर निघालेली होती त्या मातीवर कोंबडी खत, शेणखत आणि सुपर फॉस्फेट, साधारणतः शेणखत आणि कोंबडी खत 1-1 घमिलं, 2-2 घमिले आणि सुपर फॉस्फेट 1.5 किलो
हे त्या मातीवर टाकून ती माती नंतर त्या खतामध्ये चांगली मिसळून पुन्हा आम्ही ते खड्डे भरलेले आहेत आणि आजूबाजूची माती घेऊन आपल्याला हे जे डेपो दिसतायत, असे डेपो तयार केलेले आहेत. हे डेपो तयार केल्यानंतर हे लेबर कडून असे दाबून घेतलेले आहेत आणि आता त्याच्यावरती हे गांडूळ खत आम्ही टाकलेलं आहे. गांडूळ खत टाकलेलं आहे. त्यानंतर रोप लावल्यावर त्याला आधार देण्यासाठी बांबूची ही काठी तयार ठेवलेली आहे आणि पाईपलाईन अंथरून घेतलेली आहे. 16 mm ची इनलाईन लेटरल आहे, ठिबक आहे. ही आमची रोपं आलेली आहेत. रोपाला ते सुकणार नाहीत यासाठी व्यवस्थित बांधून ठेवलेलं